का नेत्यासोबत जोडलेले नाही आहे. आणि मला असं वाटतं का कुठल्याही पक्षातला कार्यकर्ता असू दे, तो काँग्रेस, बीजेपी, शिवसेना का कोणी असो, कार्यकर्त्यावर अन्याय होता कामा नये. आणि ह्या भूमिका प्रत्येक कार्यकर्त्यानं घेणं गरजेचं आहे. सतरंजी उचलाले कार्यकर्ता राहील आणि मग निवडणूक आली का तुम्हाला पैसेवाले दिसणार, इतर पक्षाचे लोक दिसणार. तुम्ही एक सांगा का पुऱ्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक अरुण अडसड म्हणजे प्रताप अडसड जर सोडले तर मूळ बीजेपीचा आमदार दाखवून बक्षीस मिळवा अशी अवस्था आहे. प्रवीण पोटे मूळ बीजेपीचे आहे. तुमचा तिवशा वरुडचा आमदार मूळ बीजेपीचा आहे. तुमचा आचरपूरचा आमदार मूळ बीजेपीचा आहे. तुमचा केवरराम काळे मूळ बीजेपीचा आहे. तुमचं तिवशाचा आमदार बीजेपीचा आहे नाहीच. मग तुमच्या केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे साले हो, तर तुम्हाला स्थानिक कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची ताकद ठेवत नाही. म्हणजे सत्तेतून तुम्हाला कार्यकर्त्याला काय द्यायचं आहे? पुन्हा सतरंजा उचलाच्या आणि त्या काँग्रेसवाल्याच्या. म्हणजे अशा प्रकारच्या भूमिका भाजपा घेत आहे. मी सांगतोय ना का जी भाजपची जी मस्ती आली ना, ती मस्ती आता कार्यकर्त्यालाच ठेचायला लागली आहे. आणि ते कार्यकर्त्याला जेव्हा ठेचन ना, तेव्हा कार्यकर्ता भाजपाले अशा लोकांना नेत्याला ठेचल्याशिवाय राहणार नाही.